सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सुद्धा जर का घरात भीमसेनी कापूर किंवा साधा जरी कापूर जाळत असाल तरी पण ह्या कापूर जाळल्याने आपल्या घरात काय काय होतं ते नक्कीच ऐका. आपण प्रत्येक जण आपल्या घरात आवर्जून कापूर, अगरबत्ती, धूप ह्या सर्व गोष्टी आणत असतो. कारण आपण ज्यावेळेला देवांची आरती करतो त्यावेळेला कापूर हे आवर्जून वापरलं जातं. कापूर जसं वास्तुदोष किंवा देवपूजेसाठी महत्त्वाचं आहे तितकंच आपण अ, आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तितकंच उपयुक्त आहे. शिवाय काही औषधं करण्यासाठी सुद्धा हे कापूर वापरलं जातं. तर खाण्याच्या काही गोष्टींमध्ये सुद्धा कापूर वापरलं जातं. आपण पाहतो की जे लोक तिरुपती बालाजीला गेलेले असतील त्यांना माहिती आहे, जेव्हा माता लक्ष्मीचा आपल्याकडे प्रसाद पोचतं त्यावेळेला त्या माता लक्ष्मीच्या प्रसादात कापूर असतं. कारण माता लक्ष्मीला सुद्धा कापूर हा अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर लवंगा सुद्धा खूप प्रिय आहेत. आपण बरेचसे उपाय कापूर आणि लवंगाचे आपल्या चॅनलवर पाहत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे जे कापूर आहे हे कापूर अगदी दिसायला साधं असलं तरी त्याचे फायदे असे असंख्य आहेत. जसे आपल्या शरीराला आहेत तसेच आपल्या दैवी काही गोष्टी आहेत त्या दैवी गोष्टी म्हणजे पूजेसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. शिवाय आपल्या घरातला वास्तुदोष दूर करण्यासाठी ह्या कापुराचा आवर्जून वापर केला जातो. जर का तुमच्या घरात वास्तुदोष आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक रूममध्ये अगदी एक एक किंवा दोन दोन तुम्ही भीमसेनी कापराच्या वड्या ठेवा. त्या काही दिवसांमध्ये नष्ट होतात, म्हणजे हळूहळू त्या विरघळून जातात, हवेत उडून जातात. त्यानंतर पुन्हा तुम्ही तोच प्रयोग करू शकता. असा हा प्रयोग तुम्ही कायम करू शकता. त्याचबरोबर आपण देवांची आरती उतरवताना त्यांना कापुराचा वापर करत असतो. बघा, हा कापूर इतका सुंदर आहे की आपल्याला अगदी काही टेन्शन असेल, आपण खूप टेन्शनमध्ये असू आणि आपण ज्या वेळेला कापूर प्रज्वलित केलं त्यावेळेला सुद्धा आपलं मन प्रसन्न होतं. ह्या कापुराचा सुगंध इतका सुंदर असतो की त्या सुंदर कापुराच्या सुगंधात माता लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे आकर्षित होत असते. त्याचबरोबर आपल्या घरात बघा, पावसामुळे किंवा काही गोष्टींमुळे कुब्बट वास येतो घरात, म्हणजे अगदी असं कसं तरीच वास येतो, मन अगदी अस्वस्थ होतं. त्यावेळेला त्या एखाद्या रूममध्ये नक्कीच तुम्ही कापूर जाळू शकता किंवा तिथे तुम्ही काही वड्या कापराच्या ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्या लहान मुलांना जर का काही सर्दी झाली किंवा काहीही तुम्हाला असं वाटलं की मुलांना अगदीच बरोबर वाटत नाही, तर त्यांना झोपताना त्यांच्या उशीखाली एखादं कापराची वडी तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर पती पत्नीचं अगदीच जमत नाही, नेहमी भांडणं होतात. अशा वेळेला पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांच्या उशाखाली नक्कीच झोपताना रात्री कापूर ठेवू शकतात. आपण स्वतः ठेवा किंवा एकमेकांनी ठेवला तरीही चालेल. कापूर हे जसे आपलं घरातलं वातावरण शुद्ध करतात, तसंच आपल्या मनातलं जे काही खंत असतील किंवा आपल्याला काही टेन्शन असेल ते सुद्धा दूर करण्याचं काम हे कापूर करत असतं. तुम्हाला जर का शक्य होत असेल तर रोजच्या रोज भीमसेनी कापराची वडी एखादी तरी घरात रोजच्या रोज प्रज्वलित करा. बऱ्याच वेळेला आपण बरेच दिवस म्हणजे 4-5 दिवस बाहेर जातो आणि आल्याच्या नंतर घरात अगदी अस्वस्थता वाटते किंवा अशांतता वाटते किंवा अगदीच निगेटिव्हिटी आहे आपल्या घरात, निगेटिव्हिटीचा संचार झालेला आहे असं जर का वाटत असेल, त्यावेळेला काय करायचं तर एखाद्या मातीच्या भांड्यात कापूर घ्यायचे 2-4 आणि ते कापूर प्रज्वलित करायचे पूर्ण घरभर. श्री स्वामी समर्थ किंवा जे पण तुमचे कुठले देव आहेत किंवा गुरु आहेत त्या गुरूंचा मंत्र म्हणत हे कापूर प्रज्वलित करायचे. पूर्ण घरभर ह्याचा धूर करायचा आणि पूर्ण घरभर हे फिरवायचं. बरेच डॉक्टर लोक बघा कापूरचा वापर करून काही औषधं सुद्धा देत असतात. आपले दात दुखत असतील किंवा आपली स्किन खराब झाली असेल किंवा अगदी कुठलाही लहान सहान प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी कापुराचा बरेच डॉक्टर लोक आवर्जून वापर करत असतात. अगदी रोजच्या रोज माता लक्ष्मीची आरती करत असताना कापुराचा आवर्जून वापर करा. त्याचबरोबर ज्या मुलामुलींचं लग्न जमत नसेल किंवा लग्नात काहीही प्रॉब्लेम येत असेल तर त्या मुलामुलींनी कापूर आणि लवंगा ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत अशा कापूर आणि लवंगाचा नक्कीच उपाय करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.